जर मधुकर यांनी षटकार हॅट्रिक घेतली तर मनोज पसाळे, विकेट हॅट्रिक घेतली तर मनोज पसाळे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक दिले जाईल. दोघांनी संघाचा मधुकर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर मनोज पसाळे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक दिले. तर धोत्रेवाडी संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल, किरण आणि सुनील. तर सामना 2 षटकांचा राहील. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये लढत करेल. धोत्रेवाडी विपक्ष दुधाने या 2 संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. विचार केला तर एकीकडे विचार केला तर कशी विभागातील धोत्रेवाडी संघाने, दुसरा विचार केला तर पनवेल विभागातील दुधाने संघ, या 2 संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. तर बॅटिंग मार्कवर आपल्याला बॅटर पाहायला मिळतो किरण, तर नाव स्ट्राईकला सुनील, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. जर विचार केला तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु बॅटरचे पाय एस्ट्यांना लागल्यामुळे एस्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते किरण याच्या माध्यमातून. धोत्रेवाडी संघाचा दुसरा आपल्याला बॅटर पाहायला मिळेल कमलाकर, लेफ्ट हँड बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळेल. जर विचार केला तर 2 षटकाचा सामना पाहायला मिळतो. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा आणि 1 विकेट. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडूवर एक मोठा फटका आला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर डॉट आणि आता मात्र विकेट पाहायला मिळते. गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारे केली जाते ती दोधाने संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय मधुकर. पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय दोधाने संघाकडनं. तर बॅटिंग मार्कवर लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला भेटेल तो धोत्रेवाडी संघाकडनं कमलाकर. या ठिकाणी चांगला फटका, शतरक्षक चेंडू खाली, मात्र पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते धोत्रेवाडी संघाकडनं कमलाकरच्या माध्यमातून. गोलंदाजीचा विचार केला तर आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल दुधाने संघाचे. 4 स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 धावांवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. तर नवीन बॅटर पाहायला मिळतो सोन्या धोत्रेवाडी संघाकडनं. सोन्या गोलंदाजीचा विचार केला तर मधुकर कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, मात्र 2 विकेट पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना मधुकरच्या गोलंदाजीमध्ये. षटक क्रमांक पहिला चालू असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, धावा मिळाल्या 4 आणि 2 विकेट अशी परिस्थिती पाहायला मिळते धोत्रेवाडी संघाची. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू आता थांबणार नाही, जाईल सीमारेखा पार, दणदणीत षटकार. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवर. विचार केला तर कुठेतरी मागील 2 चेंडूवर 2 विकेट पाहायला मिळाल्या. त्यानंतर घणाघाती प्रहार केला का ते सोन्याच्या गौरवच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला जातो. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी शेवटचा चेंडू मात्र चांगली गोलंदाजी, मोठा फटका आल्यानंतर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिली समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या धावसंख्येवर. 10 धावसंख्येवर 2 विकेट पाहायला मिळतात ते धोत्रेवाडी संघाच्या. गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 4 धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर विकेट, पुन्हा विकेट, नंतर 6 आणि आता डॉट चेंडू. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय दिलीप. षटक क्रमांक दुसरा, यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्की सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल. तो कुठला संघ असेल, दुधाने की धोत्रेवाडी? विचार केला तर 10 धावावर 2 विकेट अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल ती धोत्रेवाडी संघाची. षटक क्रमांक दुसरा दिलीपच्या माध्यमात. षटक क्रमांक दुसरा चालू असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि शेवटचे 3 चेंडू. जर
3 चेंडूवर मोठे फटके आले तर कुठेतरी आपल्याला मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावसंख्येवर खेळतोय धोत्रेवाडी संघ. आतापर्यंत 3 विकेट पाहायला मिळालेत. षटक क्रमांक दुसरा चालू असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप एक मोठा फटका खाल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी धोदाने. या ठिकाणी पुन्हा एक्स्ट्रा उद्ध्वस्त होतात. पुन्हा एकदा होते विकेटची पतन आणि आकाश बॅक टू डगआउट. गोलंदाजीचा विचार केला तर आता मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज दिलीप. 2 चेंडूवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 4 चेंडू फेकले त्यामध्ये 6 धावा आणि 2 विकेट. चांगली गोलंदाजी. तर बॅटिंगचा विचार केला कुठेतरी ज्या प्रकारे आपल्याला बॅटिंग हवी होती तशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळत नाही ती धोत्रेवाडी संघाची. तर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक. तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी. षटक क्रमांक दुसऱ्यातील 4 चेंडू फेकले गेले. शेवटचे 2 चेंडूवर 2 मोठे फटके येतील का ते धोत्रेवाडी संघासाठी. या ठिकाणी पंच डॉट डिलिव्हरी. सर्व गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 16 धावसंख्येवर 4 विकेट अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल ती धोत्रेवाडी संघाची. षटक क्रमांक दुसरा चालू असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकले मात्र एकच मोठा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. षटक क्रमांक दुसऱ्याचा शेवटचा चेंडू शेवट गोड होईल का तो धोत्रेवाडी संघासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज दिलीप. या ठिकाणी चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. पुन्हा होते विकेटची पतन. 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवर. तर विजय प्राप्त करायचा असेल तर विजयासाठी 17 धावांची गरज ती दोघांनी संघाला. कुठेतरी विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मधुकर आणि दिलीपच्या माध्यमातून. विकेटचा विचार केला तर 4 विकेट पाहायला मिळाले. तर विजय प्राप्त करायचा असेल तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. जर फलंदाजीचा विचार केला तर ज्या प्रकारे फलंदाजी हवी होती तशा प्रकारे मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही. आता मात्र गोलंदाजी त्या प्रकारे पाहायला मिळेल का धोदानी संघाच्या विरोधात. धोदानी संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी कमबॅकिंग पाहायला मिळाली. मधुकर यांनी 6 चेंडू फेकले त्यामध्ये 2 विकेट मिळाल्या. त्यानंतर दिलीप यांनी 6 चेंडू फेकले आणि त्याच्यामध्ये 2 विकेट 3 विकेट मिळाल्या. गोलंदाजीचा विचार केला तर दुसरी गोलंदाजी कुठेतरी महागडी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या गेल्या त्या गोलंदाज दिलीपच्या गोलंदाजीमध्ये. तर दोघांनी संघाची सलामीची जोडी पाठवा. तर दोन्ही संघाचा हा लवळवाडी कॅप्टन सॉरी बडवळवाडी कॅप्टन माऊली 11 बोरीची वाडी कॅप्टन. बडवळवाडी कॅप्टन आणि विजय संघ कॅप्टन. बडवळवाडी कॅप्टन आणि विजय संघ कॅप्टन दोन्ही कॅप्टननी या. तर यामध्ये जो विजय संघ होईल त्यानंतर त्या कॅप्टनने स्टेजच्या समोर या. तर चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. सुपर 3 मध्ये जाणारा कुठला संघ असेल धोत्रेवाडी की धोदानी. 2 संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. तर विचार केला तर विजयासाठी 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा कुठून काढाव्या लागतील त्या धोदानी संघाला. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते धोदानी संघाकडनं. दिलीप आणि गोविंद. तर बॉलिंग मार्कवर आपल्याला धोत्रेवाडी संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळेल किरण. तर पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय किरण. किरणला कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. बॅटिंगचा विचार केला तर मागील सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती धोदानी संघाची. त्याच प्रकारे आता बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू 17 धावा विजयासाठी. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण धोत्रेवाडी संघाकडनं सज्ज. तर बॅटिंग मार्कवर आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय दिलीप. तर नॉन स्ट्राईकला गोविंद.
स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं दिलीप तर नास्टॉकला गोविंद. पहिला चेंडूवर चांगला फटका चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते दोधानी संघाची. हॉलिंडर आउट विकेट हॉलिंडर आहे त्या ठिकाणी आपला. या ठिकाणी पहिल्या बॉलवर पहिली विकेट पाहायला मिळते दोधानी संघाकडून दिलीपच्या माध्यमातून. कुठेतरी विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते धोत्रवाडी संघाकडनं. धोत्रवाडी संघाचा विचार केला तर चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो किरण. तर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो बबन. याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं तो बॅटर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय बबन. तर या ठिकाणी आपल्याला बॅटर पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं धोधानी संघासाठी तोच बॅटर आपल्याला क्रीजवर पाहायला मिळेल बबन. स्ट्राईक मार्कवर तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा झटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिली विकेट तंबूत परत त्यांना पाहायला मिळाली ती दोधानी संघाची. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा तोच फटका आणि पुन्हा एकदा बबन आपल्याला पाहायला मिळेल एस्ट्याला जाऊन आढळतो आणि दुसऱ्या विकेटचे पतन. दोन चेंडूवर दोन मोठे हादरे पाहायला मिळतात ते दोधानी संघाचा. जर या चेंडूचा विचार केला कुठेतरी चांगला चेंडू मारला होता सीमारेखा पार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर बॅटरचा विचार केला तर बाबू बबन कुठेतरी एस्ट्यांना त्याचे पाय ठोकले गेले आणि ती विकेट पाहायला मिळाली. एस्ट्या उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाला तो बॅटर बबन. दोन चेंडूवर दोन मोठ्या विकेट पाहायला मिळालेत. गोलंदाजीचा विचार केला तर धोत्रवाडी संघाकडे कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला आता पाहायला मिळते. आतापर्यंत एकही धाव या ठिकाणी दोधानी संघाची आपल्याला पाहायला मिळाली नाही परंतु मोठे दोन धक्के पाहायला मिळाले ते दोधानी संघाचे दिलीप आणि बबनच्या माध्यमातून. नवीन बॅटर कानू विजयासाठी 17 धावांची गरज. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळाला होता मात्र बबन या बॅटरच्या पायाने एस्ट्या उद्ध्वस्त झाल्यामुळे पुन्हा एक विकेट पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत एकही धाव दिली गेली नाही. तर नवीन बॅटर कानू या ठिकाणी स्वेरी चेंडू विचार केला तर स्वेरी धावेने पहिला धाव पाहायला मिळतो. श्री गणेश झालेला आहे दोधानी संघाचा. एक एक्स्ट्रा धाव दिली जाते. एक्स्ट्रा धावने श्री गणेश होताना पाहायला मिळतो दोधानी संघ. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला जातो. एका धावेचा प्रयत्न एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तर धावसंख्येचा विचार केला तर दोन धावेवर दोन विकेट पाहायला मिळतात. दोन विकेट आल्यानंतर कुठेतरी एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एक एक्स्ट्राची धाव अशा दोन धावसंख्येवर दोन विकेट पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि 2 धावा पाहायला मिळतात. या ठिकाणी शॉर्ट पद्धतीचा चेंडू थांबणार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चेंडू जाईल सीमारेखा पार. दणदणीत चौकार. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. मागील चेंडूचा विचार केला कुठेतरी चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून टाकली जात होती मात्र आता त्याच्यावर चांगला समाचार केला जातो बॅटर कानूच्या माध्यमातून. गोविंदच्या माध्यमातून पहिला चौकार पाहायला मिळतो तो दोधानी संघासाठी. आतापर्यंत एकच चेंडू खेळला. एका चेंडूवर मात्र चांगला समाचार पाहायला मिळाला 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या 4 चेंडू फेकले गेलेत. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील ते षटक क्रमांक पहिल्या षटकातील. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वर चेंडू एक एक्स्ट्रा धाव. 17 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो दोधानी संघ. तर धोत्रवाडी संघाचा विचार केला तर कुठेतरी कमी धावा त्यांना विजयासाठी लागतात आणि वारंवार व्हाईट चेंडू टाकले जातात गोलंदाज किरणच्या गोलंदाजीमधून. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण चेंडू थांबणार नाही. जाईल सीमारेखा पार. दणदणीत चौकार. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवर. कुठेतरी विचार केला तर 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत ते गोविंदच्या बॅटमधून. गोविंदचा विचार केला तर गोविंद मात्र आता चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी.
दोधाने या संघासाठी सर्व धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि धावसंख्या धावून पोहोचते 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप सिलेक्शन, शतरक्षक चेंडू खाली येईपर्यंत एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले, त्यानंतर मोठे फटके पाहायला मिळाले. बॅटर सामन्याला फील्डर्स घ्या दोन्ही संघ. विलंब नको सामन्याला. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय आदेश. या ठिकाणी पहिला चेंडू 9 चेंडू. गोलंदाजीचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना आता मात्र 9 चेंडू फेकला जातो. गोलंदाज आदेश याच्या गोलंदाजीमधून येणारे 6 चेंडू आणि 3 धावा. आणि या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. 4 धावांनी विजय झालेला संघ दोधाने. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो गोविंद दोधाने संघाचा. जर विचार केला गोलंदाजीचा कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली